नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला ग्रो मराठी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत बरेच काही इम्पॉर्टंट विषयांवर. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज स्टॉक एक्सचेंज, व्हॉट इज ट्रेडिंग, म्युच्युअल फंड काय असतात आणि पर्सनल फायनान्सेस कसे मॅनेज करायचे. तर जर का तुम्हालाही हे प्रश्न पडत असतील तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल, हिट द लाईक बटन, अँड जर का तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर डोंट फॉरगेट टू शेअर अँड हिट द बेल आयकन एज वेल, कारण सतत अपडेट्स तुम्हाला येत राहतील. मित्रांनो, या चॅनल मागचा उद्देश असा आहे की आपल्याला आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत जनसामान्य लोकांपर्यंत खूप काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन संदर्भात माहिती पोहोचवायची, आणि याकरिता आम्ही प्रत्येक आठवड्यात 3 नवीन व्हिडिओज घेऊन आपल्या समक्ष येतोय. तर मित्रांनो, आम्हाला सपोर्ट करा बाय सबस्क्रायबिंग द चॅनल अँड लाइकिंग आवर व्हिडिओज. चला मित्रांनो, आजच्या टॉपिकचा करूया सुरुवात. आज आपण बघणार आहोत टॉप 5 कंपनीज, इंडियन कंपनीज, ज्यांच्यात सिंगापूर गव्हर्नमेंटचा मेजॉरिटी स्टेक आहे. ओ माय गॉड. पण त्याआधी लेट अस सी हे FII, ज्याला आपण फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणतो. व्हॉट आर FIIs? हु आर FIIs? चला करूया आजच्या व्हिडिओचा शुभारंभ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सियाद जोशी आणि आज आपण बोलणार आहोत FII बद्दल. FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. मित्रांनो, FIIs हे इन्व्हेस्टिंग कंपनीज किंवा इन्व्हेस्टमेंट फंड्स असतात जे जिथं ते हेडक्वार्टर्ड आहे, म्हणजे जिथं त्यांचं रजिस्टर्ड ऑफिस आहे, त्या कंट्रीला सोडून बाकीच्या कंट्रीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. भारतात आपण FII म्हणतो जेव्हा बाहेरची कुठली कंपनी, म्हणजे आउट ऑफ इंडिया रजिस्टर्ड झालेली कुठली कंपनी किंवा इन्व्हेस्टमेंट फंड जेव्हा इंडियामध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना आपण FII म्हणून असं संबोधित करतो. FIIs they invest outside the country in which they are registered, and that's why they are called as foreign institutional investors. मित्रांनो, FII मध्ये खूप मोठे मोठे हेज फंड्स, इन्व्हेस्टमेंट फंड्स, इन्शुरन्स कंपनीज, पेन्शन फंड्स आणि म्युच्युअल फंड्स असतात. FIIs हे डेव्हलपिंग नेशन मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी खूप जास्त एक्साइटेड असतात ऍज कम्पेअर्ड टू मॅच्युअर्ड इकॉनॉमीज. रिझन इज व्हेरी सिम्पल. डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये ग्रोथचं पोटेन्शियल खूप जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू मॅच्युअर्ड नेशन्स, आणि इंडिया ही एक डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे, एक डेव्हलपिंग नेशन आहे. दॅट इज द रिझन मोर अँड मोर FIIs आर कमिंग इन टू इंडिया अँड दे आर इन्व्हेस्टिंग इन टू इंडिया बिकॉज ऑफ हाय ग्रोथ पोटेन्शियल. चला बोलूया मित्रांनो इम्पॉर्टन्स ऑफ FIIs बद्दल. मित्रांनो, आपल्यासारख्या इमर्जिंग आणि डेव्हलपिंग नेशन साठी FII एक खूप महत्वाचा रोल प्ले करतं, ऍटलीस्ट फॉर शेपिंग दिस काइंड ऑफ इकॉनॉमीज. आज मी तुम्हाला 4 बिगेस्ट ऍडव्हान्टेज सांगणार विथ रिस्पेक्ट टू FII इन इंडिया. पहिली गोष्ट म्हणजे FII एक अमेझिंग कॅपिटल इन्फ्लो आणतो, अँड दॅट टू इक्विटी कॅपिटल, जेणेकरून आपल्या मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट गॅप आहे ते भरतात आणि आपला कॅपिटल स्ट्रक्चर पण सुधारतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे FIIs फायनान्शियल मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढवतात आणि जे असेट प्राइसेसला फंडामेंटलशी अलाइन पण करतात. तिसरी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे FIIs फायनान्शियल इनोव्हेशन आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या माध्यमातून कॅपिटल मार्केटलाही इम्प्रूव्ह करतात. आणि चौथी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे एक ऑपरेशनल नॉलेज असतं, त्यांच्याकडे असेट मॅनेजर्स असतात, त्यांच्याकडे बिझनेस अनालिस्ट असतात, ज्यांच्या माध्यमातून हे ओव्हरऑल कंपनीमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स इम्प्रूव्ह करतात. गेल्या 3 ते 4 दशकांमध्ये इंडियन इकॉनॉमी आणि शेअर मार्केट हे झपाट्याने वरती गेलेले आहेत. आधीमध्ये काही इंटरमिडिएट चॅलेंजेस आले, पण लॉंग टर्म मध्ये आपला मार्केटचा एकच दिशा फिक्स आहे, अँड दॅट इज आपली इनहेरंट स्ट्रेंथ आहे, आपली इकॉनॉमी आणि आपली डोमेस्टिक डिमांड, जेणेकरून ऍज कम्पेअर्ड टू मोस्ट ऑफ दी अदर इकॉनॉमीज बाजारातलं जे शॉक असतं ते एब्झॉर्ब करण्याची जी क्षमता भारतात आहे ते कम्पॅरेटिव्हली बाकी कंट्रीज पेक्षा खूप जास्त आहे. आपण हे बघितलं असेल की कुठलाही मेजर क्रॅश झाला सर्वात आधी FII इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये शिरतो आणि त्यानंतर बाकी कंट्रीज कडे जातो. चला मित्रांनो, आता बघूया सिंगापूर गव्हर्नमेंटचा इन्व्हेस्टमेंट काय आहे इन इंडिया. तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघू शकता, मागील काही वर्षांमध्ये सिंगापूर गव्हर्नमेंट हॅव कन्सिडरेबली स्केल्ड अप इन्व्हेस्टमेंट इन इंडिया. 2017-18 मध्ये 12.18 होता, 2018-19 मध्ये 16.22 आणि 2019-20 मध्ये 14.67 बिलियन US$. तर मित्रांनो, बघूया टॉप 5 कंपनीज ज्याच्यात सिंगापूर गव्हर्नमेंटचं सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. मित्रांनो, जर का तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा, म्हणजे आम्ही यासारखे बरेच अजून व्हिडिओज किंवा दुसरे कंट्रीजचे पण इन्व्हेस्टमेंट सारखे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी आणूया नक्कीच. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आम्ही या व्हिडिओमध्ये जे टॉप 5 कंपनीज बद्दल बोलणार आहोत हे आम्ही असेंडिंग ऑर्डर मध्ये ठेवले. म्हणजे सर्वात आधी आम्ही बोलणार आहोत त्या कंपनी संदर्भात ज्याच्यात गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूरचा सर्वात कमी इन्व्हेस्टमेंट आहे पर्सेंटेज
पर्सेंटेज टर्म मध्ये, आणि लास्ट कंपनी जी असणार आहे त्याच्यात पर्सेंटेज वाईज सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट सिंगापूर गव्हर्नमेंटचा असणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओसाठी आम्ही जे डेटा घेतलाय दॅट इज ॲज ऑन 19th of December 2022. तर चला, लेट्स सी टॉप 5 कंपनीज वेअर सिंगापूर गव्हर्नमेंट हॅव द हायेस्ट अँड मेजॉरिटी स्टेक. आजची आपली फर्स्ट कंपनी आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. मित्रांनो, आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही आपले देशातली लार्जेस्ट प्रायव्हेट सेक्टर कॉर्पोरेशन आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड किंवा RIL हे बरेच व्हेरियस काइंड्स ऑफ बिझनेस करतात. फॉर एक्झाम्पल रिफायनिंग अँड मार्केटिंग बिझनेस, ज्याचा रेव्हेन्यू 56.8% आहे टोटल रेव्हेन्यूचा. रिटेल बिझनेस हॅव्हिंग 22.7% रेव्हेन्यू. डिजिटल सर्व्हिस बिझनेस आहे जिओचा 11.4%, आणि फार्मास्युटिकल बिझनेस आणि ऑइल अँड गॅस पण आहे दॅट इज 9.1% ऑफ रेव्हेन्यू. RIL O2C सेगमेंटचे एंटायर एनर्जी व्हॅल्यू चेन मध्ये ऑपरेट करतात, म्हणजे ऑइल अँड गॅस एक्सप्लोरेशन पासून तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फार्मास्युटिकल्स पर्यंत. तेवढंच नाही तर यांची खूप चांगली व्हॅल्यू चेन ऑपरेशन आहे, आणि यांनी आपल्या प्रोडक्शन लाईनला खूप कॉस्ट एफिशियंट केल्यामुळे ते कॉम्पिटिटिव्ह प्राइसेस मध्ये मार्केटमध्ये आपले प्रोडक्ट्स ठेवतात. वर्ष 2022 मध्ये RIL चा टोटल कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू सबस्टॅन्शियली ग्रो झाला. एवढा म्हणजे 50% ग्रो झालाय. दोन प्रमुख कारण, पहिला O2C सेगमेंट मध्ये रेव्हेन्यू इन्क्रीज, आणि दुसरं जे कंझ्युमर फेसिंग यांचे डिव्हिजन्स आहेत रिटेल आणि डिजिटल, त्याच्यातही त्यांचा रेव्हेन्यू इन्क्रीज झालाय. पण मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीजची बिगेस्ट प्रॉब्लेम पण आहे दॅट इज रेग्युलेटरी आणि टेक्निकल रिस्क. तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघू शकता, रिसेंटली एक न्यूज तुम्ही वाचली असेल, रिलायन्स शेअर प्राइसेस टँक्स 7%. कारण काय होता? एक्साइज ड्युटी वाढली फ्युलवर, आणि गव्हर्नमेंटने ऍडिशनल टॅक्स टाकलेले होते डोमेस्टिकली प्रोड्युस्ड क्रूड ओव्हर, जेणेकरून कंपनीचे शेअर मार्केट प्राइस टँक झाले बाय 7%. कंपनीचा दुसरा पार्ट दॅट इज टेलिकॉम, याच्यातही तुम्ही एक न्यूज ऐकली असेल दॅट गव्हर्नमेंट अप्रूव्स 5G स्पेक्ट्रम फॉर सर्टन कंपनीज अँड टेलिकॉम कंपनीज माइट नॉट बी हॅपी. कारण म्हणजे गव्हर्नमेंटने आपले 5G स्पेक्ट्रम्स किंवा एअरवेज काही दुसऱ्या कंपनींना पण दिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल गुगल आणि Amazon फॉर देअर प्रायव्हेट नेटवर्क्स. आणि तेवढंच नाही तर कंपनीचे जे रिटेल सेक्टर आहे त्यालाही खूप इंटेन्सिव्ह कॉम्पिटिशन फेस करावी लागते बिकॉज ऑफ सम ऑर्गनाइज्ड अँड अनऑर्गनाइज्ड रिटेल सेक्टर्स ऑर कॉम्पिटिटर्स. रिलायन्स आपल्याकडनं पूर्ण प्रयत्न करते अनऑर्गनाइज्ड मर्चंट्सला काही सॉफ्टवेअर्स आणि दुसरे मेथड्स दाखवून त्यांची पोटेन्शियल ग्रोथ वाढवण्यासाठी. तरी हे प्रॉब्लेम्स तर असणारच. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये सिंगापूर गव्हर्नमेंटचा 1.4% स्टेक आहे. यांनी लास्ट 2 क्वार्टर मध्ये आपला स्टेक खूप वाढवलाय. आपण आपल्या स्क्रीनवर आता बघू शकता, आम्ही काही इम्पॉर्टंट की फायनान्शियल आणि टेक्निकल इंडिकेटर्स दाखवले. रिलायन्स इंडस्ट्रीजचा करंट मार्केट प्राइस आहे 2599.30. P रेशो इज 26.50. डेट टू इक्विटी रेशो इज 0.4 and 5 year sales CAGR percent is 18.1. ROE is 8.16% and 1 year returns are 9.65%. 5 year CAGR returns are 23% and 200 DMA is 2523 and RSI 14 is 41.4. चला मित्रांनो, जाऊया आजच्या आपल्या दुसऱ्या कंपनीकडे. आजची आपली दुसरी कंपनी आहे इन्फोसिस लिमिटेड. मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेड ही भारतातली वन ऑफ द लीडिंग IT जायंट्स आहेत. तेवढंच नाही तर हे बरेच वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये पण काम करतात. फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स, बँकिंग, लाईफ सायन्स, ऑइल अँड एनर्जी. हे लोक ट्रेडिशनल IT सर्व्हिस पासून तर न्यू एज डिजिटल सर्व्हिस पर्यंत प्रत्येक प्रकारची सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. इंडियन IT सर्व्हिस स्पेस मध्ये इन्फोसिस लिमिटेड ही एक लीडिंग प्लेअर आहे. यांची स्वतःची एक एस्टॅब्लिश पोझिशन आहे इन व्हेरियस व्हर्टिकल्स अँड IT सर्व्हिस लाईन. तेवढंच नाही तर इन्फोसिस कडे एक स्ट्रॉंग फायनान्शियल रिस्क प्रोफाइल पण आहे. त्याचं कारण आहे त्यांची हेल्दी कॅश फ्लो जनरेट करण्याची ॲबिलिटी आणि त्यांची डेट फ्री बॅलन्स शीट फॉर ओव्हर अ डिकेड. या कंपनीने एक चांगला 21.1% चा इयर ऑन इयर ग्रोथ बघितलाय ऍट ₹1,21,641 crore रुपीज. या कंपनीचा प्रॉफिट मार्जिन डिक्लाइन झालेला ऍज कम्पेअर्ड टू लास्ट इयर्स बिकॉज ऑफ सम ग्लोबल इश्यूज. तरी या कंपनीने आपले प्रॉफिट मार्जिन मेंटेन केले आहे ऍट 23% आणि एक इम्प्रूव्ड ROE आहे त्यांचा 29.1%. जसं की आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता, इन्फोसिस लिमिटेडचे जे बिझनेस रिस्क प्रोफाइल आहे ती सपोर्टेड आहे त्यांच्या लीडिंग मार्केट पोझिशनमुळे, लार्ज स्केल ऑपरेशन विथ स्किल्ड रिसोर्स बेस ऑफ 3,14,015 एम्प्लॉईज मुळे ऍज ऑन 31 मार्च 2022 आणि त्यांचे प्रूव्हन प्रोजेक्ट एक्झिक्युशन स्किल आणि स्ट्रॉंग ऑफशोर डिलिव्हरी कॅपॅबिलिटी मुळे.
डिफिकल्ट ग्लोबल मार्केट कंडिशन असल्यावरही या कंपनीने एक स्टेबल ग्रोथ दाखवली आहे त्यांच्या ऍक्टिव्ह क्लायंट्स मध्ये आणि एक चांगली ग्रोथ आहे त्यांच्या लार्ज क्लायंट बेस मध्ये पण. जसं की आपल्याला माहिती आहे कुठल्याही आयटी कंपनीमध्ये सर्वात मोठी कॉस्ट जी आहे दॅट इज एम्प्लॉई कॉस्ट. आणि रिसेंट पास्ट मध्ये आपण बघितलंय कसे ते लोक एम्प्लॉईज आपले करंट जॉब्स आणि प्रोफाईल सोडून बाहेर पडतात. जर का आपण इन्फोसिस संदर्भात बघितलं तर इन्फोसिस मध्ये पण गेल्या मार्च क्वार्टर मध्ये व्हॉलंटरी एम्प्लॉई ॲट्रिशन ऑन अ ट्रेलिंग ऑफ 12 मंथ्स वॉज 27.7%. आता नवीन एम्प्लॉईज हायर करणे, त्यांना ट्रेनिंग द्या, त्यांचे अप्रोप्रिएट स्किल्स डेव्हलप करण्यात खूप टाइम आणि इन्व्हेस्टमेंट दॅट इज मनी लागतं. तर आपण जर का एक्झिस्टिंग एम्प्लॉईजला रिटेन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ऍडिशनल परक्युजिट्स किंवा देऊन हा रास्ता या कंपनीने पण घेतलेला होता. परंतु त्याचाही दुर्परिणाम त्यांच्या प्रॉफिटेबिलिटी आणि त्यांच्या मार्जिन्सवर झाला. सध्या तुम्हाला स्क्रीनवर इन्फोसिस लिमिटेडचे काही की टेक्निकल आणि फायनान्शियल इंडिकेटर्स दिसत असते. इन्फोसिसचा करंट मार्केट प्राइस आहे 1507 रुपीज 35 पैसे. पी रेशियो इज 27.23, डेट टू इक्विटी इज 0.08, 5 year sales CAGR is 12.2%, ROE is 29%, 1 year return percent is -16.4 and 5 year CAGR returns are 24.6. कंपनीचा 200 DMA आहे 1553 आणि RSI 14 is 39.2. मित्रांनो, सिंगापोर गव्हर्नमेंट होल्ड्स 2.7% ऑफ द कंपनी अँड दे हॅव ऑल्सो रेज्ड देअर स्टेक इन लास्ट 2 quarters. चला मित्रांनो, जाऊया आजच्या आपल्या तिसऱ्या कंपनीकडे. आजची आपली तिसरी कंपनी आहे HDFC लिमिटेड. मित्रांनो, HDFC लिमिटेड म्हणजे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे इंडियन फायनान्शियल सर्व्हिस कंपनी आहे बेस्ड इन मुंबई, इंडिया. मित्रांनो, HDFC इज इन एक्झिस्टन्स फॉर मोर दॅन 40 years नाव आणि ही वन ऑफ द बिगेस्ट हाऊसिंग फायनान्स एंटिटी आहे भारतातली. हे लोक काम करतात बँकिंग, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स या फील्डमध्ये. भारतातला इंडियन फायनान्शियल मार्केटमध्ये एक बहुमूल्य पार्ट HDFC लिमिटेड प्ले करतात. मित्रांनो, HDFC लिमिटेडचा ॲज ऑन 31 मार्च 2022 NPA दॅट इज नॉन परफॉर्मिंग असेट्स होता 1.06% आणि NIM दॅट इज नेट इंटरेस्ट मार्जिन होता 3.5%. चला मित्रांनो, आता बघून घेऊया हे NPA आणि NIM काय असतात, त्यांना विस्तार मध्ये बघूया. सर्वात आधी बघूया NPA काय असतात. NPA स्टँड्स फॉर नॉन परफॉर्मिंग असेट्स. आता सरळ शब्दात सांगितलं तर नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणजे लोनचा तो पार्ट, तो इंटरेस्ट असो किंवा प्रिन्सिपल जो मोर दॅन 90 days झाले आणि ओव्हरड्यू आहे, दॅट इज NPA. आता मित्रांनो, हायर द व्हॅल्यू ऑफ NPA लोअर विल बी द क्वालिटी ऑफ असेट, कारण त्याचे डिफॉल्ट होण्याची शक्यता वाढत जाते. आता बघूया NIM काय असतं. NIM स्टँड्स फॉर नेट इंटरेस्ट मार्जिन, दॅट इज द अमाउंट ऑफ इंटरेस्ट दॅट द बँक अर्न्स ऍज कम्पेअर्ड टू इंटरेस्ट दॅट द बँक इज पेइंग अगेन्स्ट द डिपॉझिट. जर का कुठल्याही बँकेचा तुम्ही NIM बघितला तर त्यांनी तुम्हाला त्या बँकेची ग्रोथ प्रोस्पेक्ट समजायला येते. NIM समजण्याकरिता लेट अस टेक वन एक्झाम्पल. सपोज कुठलीही बँक 10,000 crores लोन देते आणि त्याच लोनवर ते 550 crores इंटरेस्ट इन्कम कमवतात, पण त्यांनी आपल्या डिपॉझिट वर ऑलरेडी 250 crores इंटरेस्ट पे केलेला असतो. तर नेट इंटरेस्ट इन्कम काय झाली? 550 minus 250 दॅट इज 300 crores. दॅट इज 3% or 300 basis points. आता 3% कसा आला तर व्हेरी सिंपल, 300 डिवायडेड बाय 10,000 इंटू 100. स्टँड अलोन बेसिसवर HDFC लिमिटेडनी एक कॅपिटल एडिक्वेसी रेशो मेंटेन केलेला 22.8%. त्यांना मिनिमम 15% मेंटेन करायचा होता, पण त्यांनी मेंटेन केला होता 22.8%. आता तुम्हाला मात्र प्रश्न आला असेल, कॅपिटल एडिक्वेसी रेशो म्हणजे काय? तर मित्रांनो, कॅपिटल एडिक्वेसी रेशो ज्याला आपण CR रेशो म्हणतो, दॅट इज द बँक्स रेशो ऑफ बँक्स कॅपिटल इन रिलेशन टू देअर रिस्क वेटेड असेट्स अँड करंट लायबिलिटीज. सेंट्रल बँक किंवा अदर बँक्स हे CR रेशोज प्रिस्क्राईब करतात. याचा प्रिस्क्राईब करण्यामागचं कारण असं की कमर्शियल बँक अति जास्त रिस्क घेऊन इन्सॉल्वंट नको व्हायला, म्हणून कॅपिटल एडिक्वेसी रेशो त्यांना मिनिमम मेंटेन करावा लागतो. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, हायर द रेशो ऑफ CAR हायर आर द सॉल्व्हन्सी चान्सेस ऑफ द बँक. म्हणजे हाय CR इज अ गुड फॅक्टर फॉर अ बँक. आता आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता, ॲज ऑन 31 मार्च 2022 लोन्स अंडर मॅनेजमेंट हे होते 6,53,902 crores, ज्याच्यातले 79% हिस्सा इंडिव्हिज्युअल्स लोन होता, इंडिव्हिज्युअल लोन्स, आणि 14% कंबाइंड होता कॉर्पोरेट साठी, कन्स्ट्रक्शन साठी आणि फायनान्स करिता. मित्रांनो, HDFC लिमिटेडचा एक वेल डायव्हर्सिफाईड बॉरोइंग पोर्टफोलिओ आहे, जेणेकरून ते डायव्हर्सिफाईड सोर्सेस वरनं बॉरोइंग करू शकतात. त्यांचे प्रायमरी सोर्सेस आहेत बॉरोइंग फ्रॉम डिबेंचर्स, बॉरोइंग फ्रॉम फिक्स्ड डिपॉझिट्स अँड देन टर्म लोन्स.
लिमिट्स. हे बघून आपण बोलू शकतो दॅट एचडीएफसी लिमिटेडची रिसोर्स रेझिंग कॅपॅबिलिटीज खूप चांगली आहेत, जेणेकरून आपण हेही बोलू शकतो की एचडीएफसी लिमिटेड इज हॅव्हिंग अ स्ट्रॉंग फायनान्शियल प्रोफाइल. एचडीएफसी लिमिटेड साठी इमिजिएट पॉइंट ऑफ कन्सर्न काय आहे, तर आरबीआयचे नवीन पॉलिसी रेट्स. मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एचडीएफसी लिमिटेडला होम लोन या डिपार्टमेंटमध्ये इंटेन्सिव्ह कॉम्पिटिशन फेस करावं लागतं, कारण प्रत्येक अदर कॉम्पिटिटर्स पण त्या सेगमेंटमध्ये फोकस करतात. सिंगापूर गव्हर्नमेंटचा एचडीएफसी लिमिटेड मध्ये 3.4% स्टेक आहे आणि लास्ट काही क्वार्टर मध्ये हे स्टेक त्यांनी वाढवले. एचडीएफसी लिमिटेडचे काही की फायनान्शियल इंडिकेटर्स आणि काही की टेक्निकल इंडिकेटर्स आम्ही तुमच्या समोर मांडले आहेत. एचडीएफसी लिमिटेडचे करंट मार्केट प्राइस आहे ₹2,710.55. पी रेशो इज 20.47. डेट टू इक्विटी रेशो इज 2.92. 5 year sales CAGR is 17.4% and ROE is 13.4%. 1 year return percent is 1.91 and 5 year CAGR returns are 9.51%. कंपनीचा 200 DMA is 2451 and कंपनीचा RSI 14 आहे 55. चला मित्रांनो, जाऊया आजच्या आपल्या फोर्थ कंपनीवर. आजची आपली फोर्थ कंपनी आहे बजाज फायनान्स लिमिटेड. मित्रांनो, बजाज फायनान्स ही भारतातली वन ऑफ द लार्जेस्ट असेट फायनान्सिंग एनबीएफसी आहे आणि यांचं प्रेझेन्स आणि यांचं खूप डायव्हर्सिफाईड मार्केट आहे आणि यांचा प्रेझेन्स नेशन वाईड आहे. मित्रांनो, या कंपनीला एस्टॅब्लिश केलेला इनिशियली फॉर प्रोव्हाइडिंग 2 व्हीलर फायनान्सेस आणि 3 व्हीलर फायनान्सेस फॉर मॅन्युफॅक्चरर बजाज ऑटो, पण आज यांनी आपले बिझनेसेस खूप डायव्हर्सिफाईड केलेले आहेत. मित्रांनो, करंटली बजाज फायनान्स लिमिटेड हे 7 मेजर कॅटेगरीज मध्ये ऑपरेट करतो. ते कॅटेगरीज आहेत कंझ्युमर लेंडिंग, मॉर्गेजेस, कमर्शियल लेंडिंग, रुरल लेंडिंग, एसएमई लेंडिंग, डिपॉझिट्स आणि पार्टनरशिप्स अँड सर्व्हिसेस. मित्रांनो, या कंपनीचं वाईड डिस्ट्रीब्युशन लक्षात घेण्यासाठी हा मॅप बघा. कंपनीकडे टोटल 1368 अर्बन ब्रांचेस आहेत आणि 2136 रुरल ब्रांचेस. कंपनीचा टोटल जॉग्राफिक फुटप्रिंट इज 3685 लोकेशन अँड मोर दॅन 1,43,300 डिस्ट्रीब्युशन पॉइंट्स. कंपनीनी रिसेंटली 99 न्यू लोकेशन्स ऍड केलेले आहेत आणि 4400 पेक्षाही जास्त डिस्ट्रीब्युशन पॉइंट्स त्यांच्याकडे आहेत. या कंपनी सर्वात मोठी स्ट्रेंथ म्हणजे यांची चांगली मार्केट कॅपिटलायझेशन इन कंझ्युमर ड्युरेबल फायनान्सेस. या कंपनीचा मार्केट शेअर आहे 65%. या कंपनीचा कंझ्युमर बेस पण वाढलाय ऍट अ शॉकिंग रेट ऑफ CAGR 23% 2017 to 2022 च्या दरम्यान. या कंपनीने पॅन्डेमिक टाइमचा चांगला वापर केलाय फॉर स्ट्रीमलाइनिंग अँड ऑटोमेटिंग देअर प्रोसेस, जेणेकरून कस्टमर सॅटिस्फॅक्शन पण वाढलेत. रिटेल मॉर्गेज ऍसेट्स मध्ये हेवी कॉम्पिटिशन असल्यावरही ही कंपनी सतत आपली पोझिशन धरून बसली, कारण म्हणजे त्यांचे लो कॉस्ट फंड्स, जेणेकरून ते कॉम्पिटिटिव्ह रेट्सवर लोन देऊ शकलेत आणि नवीन कस्टमर्स त्यांना भेटले. परंतु या कंपनीची वन ऑफ द वीकनेसेस म्हणजे त्यांचे सेमी सेक्युअर्ड किंवा अनसेक्युअर्ड असेट. त्यांनी हाय रिस्की लोन्स दिलेले आहेत आणि त्यांचं स्केल ऑफ ऑपरेशन पण वाढत चाललंय, जेणेकरून हे बघावासा होईल की ते आपले क्वालिटी ऑफ असेट्स कसे मेंटेन करतात आणि हे खूप मोठा इंडिकेटर असणार आहे. तुम्ही आपल्या स्क्रीनवर आता बघू शकता इन फायनान्शियल इयर 2022 जी कॅरिंग व्हॅल्यू ऑफ लोन होती बाय द कंपनी इट वॉज 1,44,276.25 crores. त्यापैकी 82,594.96 crores म्हणजे 57% अनसेक्युअर्ड लोन्स होते. आता तुम्ही कल्पना करा किती रिस्की असेट्स आहेत हे कंपनीसाठी. सिंगापूर गव्हर्नमेंटचा होल्ड या कंपनीमध्ये 3.4% आहे आणि ही रिसेंट क्वार्टर मध्ये यांनी वाढवले. आता तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघू शकता आम्ही काही की फायनान्शियल आणि टेक्निकल इंडिकेटर्स दाखवले. कंपनीचा करंट मार्केट प्राइस इज 6,687 रुपीज. पी रेशो इज 40.8. डेट टू इक्विटी रेशो इज 3.81. 5 year sales CAGR is 26% and ROE is 17.5%. 1 year return percent is -4.41 and 5 year CAGR returns is 30.1%. कंपनीचा 200 DMA is 6798 and RSI 14 is 38.5. चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओची सर्वात शेवटची कंपनी आहे ICICI बँक लिमिटेड. मित्रांनो, ICICI बँक लिमिटेड ही भारतातली एक खूप मोठी प्रायव्हेट बँक आहे, ज्यांचं एक डायव्हर्सिफाईड फायनान्शियल पोर्टफोलिओ आहे, जे खूप काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात रिटेल, एसएमई आणि कॉर्पोरेट क्लायंट्ससाठी. मित्रांनो, या बँकचे एक्सटेन्सिव्ह नेटवर्क्स आहेत, ब्रांचेसचे, ATMsचे आणि बरेच असे टच पॉइंट्स आहेत. मित्रांनो, ही कंपनी एक फास्टेस्ट ग्रोइंग बँक आहे इन इंडिया. यांचं ऑपरेशनल ग्रोथ, यांचे लोन्स, डिपॉझिट मध्ये ग्रोथ एक्सपोनेन्शियल आहे. जर का तुम्ही
फक्त कंपनीचे रिटेल लोन जरी बघितले तर त्याच्यात एक डॉमिनेटिंग इन्क्रीज आहे 53%चा ऍज कम्पेअर्ड टू लास्ट इयर. मित्रांनो, बँकचा कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो पण खूप चांगला आहे 17.6% आणि त्यांनी ते इम्प्रूव्ह केलाय कम्पेअर्ड टू लास्ट इयर्स. या कंपनीची नेट इंटरेस्ट इन्कम पण वाढली आहे, खूप चांगली आहे. आणि या कंपनीने एक चांगला प्रोव्हिजन फॉर डाउटफुल लोन केलेला आहे, ज्याच्याचमुळे कंपनीचा एनपीओ पण रिड्यूस झालाय टू अ शॉकिंग 0.8% ओनली. कंपनीच्या एनपीए मध्ये सुधार झाला असेल तरी कंपनीचे नियर टर्म एनपीए हे मॉनिटर करण्यासारखे आहे. कारण म्हणजे वीक मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि हायर शेअर ऑफ रिटेल सेगमेंट. सिंगापूर गव्हर्नमेंट होल्ड्स 3.7% स्टेक इन आयसीआयसीआय आणि हे स्टेक त्यांनी रिसेंट क्वार्टर मध्ये इन्क्रीज केलेले आहेत. चला बघूया आयसीआयसीआय बँकच्या संदर्भात काही की फायनान्शियल आणि टेक्निकल इंडिकेटर्स. मित्रांनो, आयसीआयसीआय बँक लिमिटेडचा करंट मार्केट प्राइस आहे 906.45 रुपीज. पी रेशो इज 21.33, डेट टू इक्विटी रेशो इज 6.89, 5 year sales CAGR is 9.38%, ROE percent is 14.8, 1 year returns is 23.8% and 5 year CAGR returns are 23.4%. कंपनीचा 200 DMA आहे 832 आणि RSI 14 इंडिकेटर आहे 39.2. And that is it for today guys. मी आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप काही इम्पॉर्टंट शिकला असाल आणि जर का तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट अँड शेअर. चॅनलला सबस्क्राईब करा. सतत अपडेटसाठी हिट द बेल आयकॉन ॲज वेल. प्लीज रिमेंबर मित्रांनो, ही व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पसेस साठी आहेत आणि आम्ही कुठल्याही प्रकारचे बाय किंवा सेल रिकमेंडेशन्स देत नाही. Investment in market is subject to risk. Please do your own due diligence before investing. Happy investing to each and every one of us. Thank you. Signing off, सी आदर्श जोशी. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तब तक बाय बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.